आजच्या काळात नातं जपणं हे फार महत्त्वाचं झालं आहे। नातं का तुटतं, नातं का संपतं किंवा नातं विनाशाकडे का जातं याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते। आज आपण बघत आहोत की बरेच संबंध हे नातं तुटल्यामुळे त्यांचे संबंध हे खराब झालेले आहेत। म्हणून मी तुम्हाला जे आज 4 पॉइंट्स सांगणार आहेत, हे 4 पॉइंट्स जर तुम्ही तुमच्या लाईफमधून काढून टाकले तर तुमचं नातं हे कधीच तुटणार नाही, तुमचं नातं हे कधीच विनाशाकडे जाणार नाही। तर पहिला पॉइंट आहे हेकेखोरपणा, बचावात्मकपणा। म्हणजे जसं की मी जे सांगत आहे तेच सगळं खरं आहे, आमचं कधी चुकतच नाही किंवा मी कधीच लाईफमध्ये चुका करत नाही, माझं सगळं बरोबरच असतं। म्हणजे हेकेखोरपणा म्हणजे अडेल तट्टू जे आपण म्हणतो धोरण किंवा हेकट स्वभाव, हा असतो हेकेखोरपणा। म्हणजे बचावात्मक पवित्रा घेणे। तर हे जर तुम्ही, याला आपण डिफेन्सिव्ह होणे असंही म्हणतो, तर हे जर तुम्ही सोडलं तर तुमचं नातं हे विनाशाकडे जाणार नाही। दुसरं आहे टीका करणे, सारख्या कोणावर तरी टीका करत राहायचं। त्याने चांगलं कार्य केलं तरीही टीका करायच्या, वाईट केलं तर टीका करतातच, पण त्यामध्ये म्हणजे नेहमी दोष शोधायचे आणि दोष शोधून त्या व्यक्तीवर सतत आपल्या टीका करत राहायचं। म्हणजे हा एक काही लोकांचा स्वभावच बनलेला असतो, ज्याला आपण क्रिटिसिझम म्हणतो। आणि चांगलं म्हणायचंच नाही, म्हणजे मनात कधीकधी त्यांना वाटत असतं बरं का की हे चांगलं करत आहे, पण तोंडातून त्यांच्या नेहमी शब्द नेहमी टीकेचेच येतात, की सतत टीका करायचं की तुला हे जमलं नाही, हे बरोबर झालं नाही, हे असं करायला हवं होतं, ते तसं करायला हवं होतं। तर यानं म्हणजे हे टीका करण्यामुळे तुमचं नातं हे तुटतं। तिसरं आहे अवहेलना करणे, म्हणजे दुर्लक्ष करणे। म्हणजे त्या व्यक्तीला काहीही किंमत न देणे। जसं की आपण असं म्हणतो ना सहज कुठे की इथे म्हणजे नो पार्किंग आहे तर मुद्दामून तिथे जाऊन गाडी लावायची, किंवा कुठे लिहिलेलं असतं की धूम्रपान निषेध आहे तर तिथे जाऊन असं करायचं। म्हणजे हे जे असतं की जिथे जे लिहिलेलं काही असेल, कुठले नियम असेल किंवा आपल्या लाईफमधलं जे असतं, तर अवहेलना करायची, दुर्लक्ष करायचं, लक्ष द्यायचं नाही तिकडे आणि त्यांना असं तुच्छ समजायचं, त्यांची अवहेलना करायची। कोणी कितीही म्हणजे तुम्हाला चांगलं सांगितलेलं असेल की समजावलं असेल तरीही त्याची सतत अवहेलना करणे, कंटेम्प्ट करणे असं आपण त्याला म्हणतो। तर त्यामुळेही तुमचं नातं हे संपुष्टात येऊ शकतं। आणि चौथा पॉइंट आहे की चर्चेतून माघार घेणे, संवादातून माघार घेणे, स्टोन वॉलिंग ज्याला म्हणतो आपण, की कुठे चर्चा सुरू असेल तर बोलायचं नाही, म्हणजे अडथळा निर्माण करायचा कुठेच, म्हणजे आपलं त्यांना प्रतिसाद तर देणे दूरच, पण त्यांच्यामधून अशी माघार घ्यायची, चर्चेमधून माघार घ्यायची। आणि तुम्ही जर असं बोलणं बंद केलं, चर्चेमधून माघार घेतली, तर काय होतं की तुमचं नातं हे तुटतं। आणि हे जे आपण म्हणतो की चर्चेतून माघार घेणे, तर हे एक असं विषारी संवाद तंत्र आहे, वापरलं जातं की चूप राहणे, काहीच बोलणे नाही आणि मग समोरच्यानी आपली विनवणी करायची अशी अपेक्षा ठेवणे। तर हे जे असतं कोणाकोणामध्ये, तर त्यानेसुद्धा माहिती आहे का, नातं हे तुमचं विनाशाकडे जातं। जर तुम्ही हे तुमच्या लाईफमधून 4 पॉइंट्स काढून टाकले तर तुमचं नातं हे कधीच तुटणार नाही, कधीच संपुष्टात येणार नाही आणि कधीच तुमचं नातं हे विनाशाकडे जाणार नाही। म्हणून आपल्याला जर आपलं नातं टिकवायचं असेल तर आपल्या लाईफमधून हे 4 पॉइंट्स काढून टाकायचे। तर असेच हसत राहा, आनंदी राहा। पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।